ठाण्यातील सिनेवंडर मॉलमध्ये 100 पेक्षा अधिक व्यावसायिक तसंच घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय। डॉमिनोजमध्ये हा अवैध साठा होता। पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे आणि एकूण 138 सिलेंडर जप्त केलेले आहेत। ठाण्यामधून हे 138 अवैध सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। हा अवैध साठा तिथे सापडलेला आहे। सिनेवंडर मॉलमध्ये हा साठा सापडला। सर, कशा प्रकारे ही माहिती कुठून मिळाली आणि पोलिसांपर्यंत आपण कशी पोहोचवली? माहिती आपल्याला एनसीबीच्या ह्याने दिला आहे। जेव्हा माहिती मिळाली मी सिनियर पीआय सुनील बारोडे साहेबांना कळवलं की असं असं इकडे ब्लॅक मार्केटिंगचं हे चालू आहे। भारत गॅस आहे, इंडियन गॅस आहे, गो गॅस आहे। ते आता रेशनिंग ऑफिसर आलाय आणि ते इन्व्हेस्टिगेट करतोय। सर, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला ह्या साठेबाजीच्या प्रकरणाबद्दल कळलं, त्यानंतर नेमकं ही साठेबाजी कशासाठी होती या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळू शकली? बघा, ते तर माहिती नाही भेटली, पण मला एवढं दिसलं की जेव्हा आम्ही इथे आलो, जे सामाजिक कार्यकर्ते विनू वर्गीजी मी त्यांना फोन करून कळवलं आणि त्यांनी पोलिसांना इथे लगेच ताबडतोब बोलून घेतलं। त्याच्यानंतर आम्ही बघत होतो जे वेळ होता पोलीस यायला लागत होते की म्हणजे जेवढं वेळ जातो यायला, मग त्याच्यामध्ये इथून माणसं गॅस खालती घेऊन पण जात होती। पण आम्ही येऊन त्यांना थांबवलं की तुम्ही असं काय चुकीचं करू नका आणि आम्ही पण हे जाणण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काय आता पूर्णतः माहिती भेटली नाही आणि आम्हाला असं कळालंय की इथे 300च्या वर परवा दिवशी इथे गॅस होते। इथून गॅस जातंय कुठे? आज जनता सर्व त्रस्त आहे, पण या सगळ्या गोष्टी जे होत आहेत ते काय होत आहेत, म्हणजे कुठे घेऊन चाललायत, काय चाललंय, लोक गरीब लोकांचं काय हाल आहे, पण इथे काय चालू आहे ठाण्यामध्ये असं आमच्या लक्षात येत आहे। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।